यात्रेच्या संदर्भात काय सांगणार आहे आणि भाविकांना काय आवाहन करणार आहे तुम्ही? सर्वप्रथम श्री क्षेत्र जाळीचा देव यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांना सहर्ष स्वागत आम्ही ग्रामपंचायत मार्फत करणार आहोत. आणि येणाऱ्या भाविक भक्तांना हेच आम्ही सांगू इच्छितो की येणाऱ्या भाविक भक्तांनी रांगेमध्ये येऊन शांततेत दर्शन घ्यावं आणि दर्शन घेऊन आपलं जे नित्यनेमाचा जो उपक्रम आहे दर्शनाचा तो व्यवस्थित करून आपण आपल्या सुखरूप आपल्या गावी जावे अशी भाविक व भक्तांना आमची विनंती आहे. यात्रा किती तारखेपासून आणि किती तारखेपर्यंत चालणार आणि जो मेन रथाचा कार्यक्रम तो किती तारखेला आहे? आमची यात्रा 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत यात्रा चालणार आहे आणि मेन जो रथाचा जो दिवस आहे तो 1 फेब्रुवारीला संपन्न होणार आहे. 9 वाजेला रथाची सुरुवात होईल आणि 2 वाजेपर्यंत रथाचा समारोप होणार आहे. पोलीस प्रशासनाला आपण निवेदन वगैरे दिलेले का यात्रेच्या संदर्भात इथे बंदोबस्तासाठी? हो, आम्ही ग्रामपंचायत मार्फत SP साहेबांना, DSP साहेबांना आणि PI साहेबांना पारत पोलीस स्टेशन या तिन्ही ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतचे निवेदन दिलेले आहे कायदा सुव्यवस्थेसाठी. पोलीस प्रशासनाची कायदा सुव्यवस्था एक कशी मागच्या वर्षी थोडं जो रथ होता रथाच्या नंतर पोलीस प्रशासन चालले गेले होते त्यावेळेस काही टवाळखोरांनी तो धिंगाणा करण्याचा प्रयत्न केला होता, त्या बाबतीत काय सांगणार तुम्ही प्रशासनाला? आम्ही पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती करणार आहे की रथ गेल्या 1 तारखेला रथ असतो, रथ गेल्यानंतर पोलीस प्रशासनाचा ताप हा आमच्याकडे कमी पडतो आणि नंतर 1 तारखेनंतर काय होतं की खेड्यापाड्यावरची पब्लिक येऊन ती धिंगाणा करते. तर आमचं पोलीस प्रशासनाला एवढं आव्हान आहे की 2 आणि 3 तारखेपर्यंत आम्हाला त्यांनी सहकार्य करावं असं आमचं गावकऱ्यांची इच्छा आहे. या ठिकाणी जे यात्रेकरू आहेत त्यांना काय आवाहन करणार तुम्ही? येणाऱ्या भाविक भक्तांना मी या ठिकाणी आम्ही येणारे जे रातपाळणे आहेत, त्याच्यानंतर दुकानदार आहेत, हॉटेल आहे, खेळणीची जे दुकानं आहेत त्यांना आम्ही असं आवाहन करतो की 28 तारखेपासून आपली यात्रेचा शुभारंभ होणार आहे. तरी सर्वांनी 28 तारखेला येऊन आपले दुकान व्यवस्थित सजवून आपले व्यवस्थित धंदा पाणी करून काही यात्रेला गालबोट न लागतात यात्रा शांततेत पार पाडावी अशी त्यांना सगळी व्यापारी. यात्रा कुठे येते? यात्रा कुठे येत? यात्रा या ठिकाणी महातीर्थक्षेत्र श्री क्षेत्र जाळीचा देव तालुका भोकरदन जिल्हा जालना या गावी 28 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत यात्रा या ठिकाणी भरणार आहे. दंडोत प्रणाम. मी सर्वज्ञ श्री चक्र मंदिर संस्थान पुजारी सुधाकर संतोषराव उदरभरे आपणा सर्वांना विनंती करतो की 28 जानेवारी ते 5 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्र स्वामींची यात्रा महोत्सव साजरा होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी यात्रेसाठी यावे ही सर्वांना विनंती. त्याचप्रमाणे सर्व दुकानदार लोकांना सुद्धा आवाहन करतो की या यात्रेमध्ये आपण सर्वांनी यात्रेसाठी आपले जे काय दुकान असेल ते सर्वांनी या ठिकाणी घेऊन यावे अशी मी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरून सुद्धा पंजाब, राजस्थान या ठिकाणून सुद्धा बरेचसे भाविक येतात. तरी सर्वांनी या यात्रा महोत्सवाला येऊन या महोत्सवाचा आनंद घ्यावा ही सर्वांना विनंती. दंडोत प्रणाम. क्षेत्र यात्रेच्या संदर्भात आपला किती बंदोबस्त आहे आणि काय सांगणार याविषयी कायदा सुव्यवस्थेच्या बाबत? मी API संतोष माने, पोलीस स्टेशन पारत पोलीस स्टेशन अंतर्गत जयदेववाडी येथे चक्रधर स्वामी यांची 28/1/2026 ते जवळपास 3/2/2026 पर्यंत यात्रा आयोजित असून सदर यात्रा ही मोठ्या प्रमाणात भरली जाते. सदर यात्रेकरता जालना पोलीस दलाकडनं 150 अंमलदार व अधिकारी यांचा बंदोबस्त नेमण्यात आला असून त्यामध्ये वाहतूक सुरळीत करणे, नंतर इतर मंदिर रांगा सर्व भागात आपण योग्य व्यवस्थित बंदोबस्त लावणार आहोत. मी जनतेला आवाहन करतो की सदर यात्रेला आपण बिनधास्तपणे यावे. आमचा हा चोखपणे बंदोबस्त नेमण्यात आलेला असून मी त्यांना आवाहन करतो की इतर कोणी जर संशयित चोर किंवा इतर कोणताही संशयित इसम असला तर त्यांनी आम्हाला तात्काळ कळवावे, त्यावर कारवाई केली जाईल. आमच्यातर्फे योग्य पेट्रोलिंग आणि योग्य वाहतूक नियंत्रण पण सुरळीत केलं जाईल आणि योग्य बंदोबस्त केला जाईल. सर्वांना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपलं जालना पोलीस दल आपल्या सदैव सोबत आहे आणि ही यात्रा
तुम्ही आणि पोलीस डिपार्टमेंट मिळून सुरळीत पाडू. जय हिंद, जय महाराष्ट्र.